एक बेसिक प्रश्न येतो की जेव्हा सोलार एनर्जी म्हणजे डिपेंड्स ऑन सन्स रेज, बरोबर, बेसिक प्रिन्सिपल. पण याच जेव्हा पावसाळा वगैरे किंवा सन येत नाही तेव्हा जनरली एक क्वेश्चन येतो की मग तेव्हा कसं हे काम करतात. राईट. आता मी जसं म्हणलो की आपण सोलार मधनं जनरेट होणारी इलेक्ट्रिसिटी हे आपण 4 युनिट पर किलोवॅट आपण कन्सिडर करतो. सो आता हे 4 युनिट पर किलोवॅट इज अन ॲव्हरेज ऑफ द एंटायर इयर. म्हणजे मी म्हणतो की तुमचं मॉन्सून्स मध्ये समर्स मध्ये तुमचं जनरेशन होणार आहे 5.75 to 6 युनिट्स पर डे, आणि तेच मॉन्सून मध्ये ड्रॉप होतं अराउंड 35 to 40%. भलेही त्याला डिरेक्ट सनलाईट नाही मिळत, बट देर इज लाईट. जेव्हा कम्प्लीट डाऊनपोरच आहे, पाऊसच चालू आहे, त्यावेळेस जनरेशन कमी होतं. बट इट विल नेव्हर हॅपन की जनरेशनच नाहीये अजिबात. बरोबर, थोडंफार तरी जनरेशन होतं. सो त्या टाइम मध्ये यू कॅन एक्सपेक्ट अराउंड 55 to 60% जनरेशन. हेवी डाऊनपोर मध्ये इट विल रिड्यूस. आणि सेकंडली पावसाळ्यामध्ये कॉन्स्टंटली त्याच्यात वॉश होत असतं, त्यामुळे तुम्हाला सनलाईट आली तरी इट कव्हर्स अप. सेकंडली विंटर्स मध्ये इट इज 1:1, म्हणजे तिथे साधारण तुम्हाला 4-4.25 युनिट असं मिळतं. सो ह्याचं तर तुम्ही ऍव्हरेज केलं तर यू विल गेट अराउंड 4 युनिट्स पर डे. सो म्हणजे कस्टमरनी काही टेन्शन घ्यायची हे नाही, पाऊस आहे तर काय. इट इज अ प्रूव्हन फॅक्ट. म्हणजे आम्ही काय करतो की समजा आता 1 किलोवॅटची सिस्टम आहे, ती महिन्याला 120 युनिट तयार करणार आहे, बरोबर, आणि ती वर्षाला 1440 युनिट तयार करणार आहे. सो आम्ही त्यांना म्हणतो की 1440 युनिट वर्षाला जनरेट होणारच आहेत. बरोबर, म्हणजे तेवढं होणार की समर मध्ये तर कव्हर अप करूनच जाणार आहे. बरोबर. आणि लोकांचा हाही एक मिथ आहे की मी सोलार इन्स्टॉल केल्यानंतर माझ्या घरामध्ये एसी चालेल का नाही, लिफ्ट चालेल का नाही, हेवी इक्विपमेंट चालेल का नाही. तर हा एक मिथ मला आज सोडायचा आहे. सोलारवरती डिरेक्टली काहीच चालत नाही. सगळं जे आहे तुमचं MSEDCL जी मेन लाईन आलेली असते, बरोबर, ज्याचं आपण रेंट पे करतो, म्हणजे जे एनर्जी बिल तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये फिक्स चार्जेस जे असतात, ते फिक्स चार्जेस कशाचे असतात, तर ते आपण जी ग्रिड युटिलिटी घेतोय, म्हणजे जी आपल्या घरात लाईन आलेली आहे, सो त्याचं ते रेंट आहे. आणि ते रेंट कशाचं आहे, तर ते एक सर्टन करंट एम्पियर रेंज आपल्याला मंथली तो मेंटेन करून देतो. करेक्ट. म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरातला सिम्पल टीव्ही जर बघितला तर त्याच्या मागे एक स्टिकर असतो, त्याच्यावरती त्याची एक करंट एम्पियर रेंज असते. बरोबर, तेवढी रेंज त्याला मिळाली की ते डिव्हाइस ऑन होतं. बरोबर. सो ते डिव्हाइसचं ती रेंज मेंटेन करून देण्याचं काम त्या मेन लाईनचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे युनिट्स तयार होतात सोलारवरती, ते युनिट्स आपण MSEDCL कडनं कॉम्पन्सेट करून घेतो. ओके. म्हणजे आपलं मंथली आपण थोडक्यात ते नेट मीटरिंग थ्रू एक्सचेंज करून घेतो. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये ऑफ ग्रिड सिस्टम ही येते, जी डिरेक्टली फक्त आणि फक्त सोलार आणि बॅटरीज वरती चालते. त्याचं थोडंसं वर्किंग वेगळं आहे. आणि त्याच्यावरती इक्विपमेंटही असं तुम्ही खूप हेवी नाही चालू शकत, त्याच्यावरती छोटंसं घर चालू शकतं. आणि एखादा सपोज फॉर एक्झाम्पल असा 2 BHK सेटअप आहे, तर त्यासाठी जर इन्स्टॉल करायचं कोणाला, तर काय साधारण कॉस्टिंग येतं आणि त्याचा काय फायदा म्हणजे इन द लॉंग रन मिळू शकतो? आय टेल यू, सिंगल फेज सिस्टम जर आपण केली, म्हणजे साधारण एक 3 किलोवॅटची, आता आम्ही रिसेंटलीच इन्स्टॉल करतोय, सो त्याची कॉस्टिंग येते साधारण 1,80,000 ते 2 लाख, आणि त्याच्यावरती प्लस GST लागतं. सो ही कॉस्ट तुम्ही जर कम्पेअर केली विथ अगेन्स्ट युअर एनर्जी बिल, म्हणजे जस्ट कॅज्युअली नॉर्मली जरी की बाबा जेवढं आपण एनर्जी बिल भरतोय आणि जेवढी आपण आता स्ट्रेट अवे इन्व्हेस्टमेंट करतोय, सो त्या केसमध्ये पण त्याचा पेबॅक येतो साधारण 7 इयर्सचा, 7.5 इयर्सचा. आणि आता जी सबसिडी मिळते, तर त्या सबसिडीमुळे त्याचा डायरेक्टली 2.5-3 वर्षाचा पेबॅक पिरियड तुमचा कमी होतो. बरोबर. सो इट्स अ गुड डील. इट्स अ व्हेरी गुड डील. आता करंटली हुएवर इज थिंकिंग की बाबा आम्ही सोलार करू का नाही, ऑल्सो राईट नाव सोलार पॅनल्सचे रेट आर ऑल टाइम लो. ओके. सो दॅट इज ऑल्सो वन व्हेरी बिग बेनिफिट. म्हणजे आता म्हणजे लवकरात लवकर इन्स्टॉलेशन व्हायला पाहिजे. तर इन दिस इंडस्ट्री जेव्हा तू चालू केलं सगळं कंपनी वगैरे, काय मेजर चॅलेंजेस असतात? कारण का हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. कारण का काय की लोकांचं कन्सेप्ट अजून क्लिअर नाही आहेत वगैरे. तर काय चॅलेंजेस आहेत सोलार बिझनेसमध्ये? म्हणजे लोकांच्या बाबतीत जे चॅलेंजेस आम्ही जे फेस केले ते हेच होते की ह्याच्यावरती इक्विपमेंट काय चालेल. सो माझी सुरुवात प्रोडक्ट पिच करण्यापासून नाही, ही टेक्नॉलॉजी पिच करण्यापासून झाली. की सोलार ऍक्च्युअली असा आहे, त्याच्यावरती ह्या गोष्टी चालतात, त्याच्यानंतर ह्या गोष्टी नाही चालत, मग ह्या प्रकारच्या सिस्टम्स असतात, मग त्याला मेंटेन कसं करावं लागतं, त्याचं जे डिरेक्शन आहे, म्हणजे सोलार अख्खी जी सिस्टम आहे ती साऊथ फेसिंग आहे. बरोबर. त्याची 2 कारण आहेत, एक तर उत्तरायण आणि दक्षिणायन. बरोबर. दक्षिणायनमध्ये सनची पोझिशन थोडीशी शिफ्ट होते साऊथ कडे,
त्यावेळेसचं शॅडो फ्री अनालिसिस करून आपण ती सिस्टम इन्स्टॉल करतो. आणि आता उत्तरायण चालू झालंय ऑलरेडी. ते आता जून पर्यंत तुम्हाला सूर्य बरोबर तुमच्या डोक्यावर मिळतो. करेक्ट. सो ते हा जो शिफ्ट आहे या 2 याच्यातला, सो तोही आम्ही त्यांना एक्सप्लेन करून सांगितला की त्याच्यामुळे टेरेसवरती कशा प्रकारे इन्स्टॉल करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आज माझे जे कस्टमर्स आहेत जे सगळे आहेत, सो दे आर सो मच वेल एज्युकेटेड विथ दिस की ते दुसऱ्या कस्टमर्सला म्हणजे दुसऱ्या नवीन लोकांनाही हे सगळं एक्सप्लेन करू शकतात. अँड दॅट इज वेअर आय फील अन अचिव्हमेंट की दे नो द टेक्नॉलॉजी.